श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत रोटरी क्लब नाशिक यांच्या वतीनं रोटरी आरोग्यमाला हा आमचा माहितीपूर्ण कार्यक्रम. नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी आरोग्यमालामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर नेहा मेहर. या हेडेक मायग्रेन क्लिनिक श्रीजी बिजवळ, कॅमल हाऊस समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक या ठिकाणी असतात. आणि त्यांच्याशी आपण हेडेक म्हणजे डोकेदुखी, मायग्रेन या विषयावरती गप्पा मारणार आहोत. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास. नमस्कार सर, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर, तुमच्या क्लिनिकचं नावच हेडेक मायग्रेन क्लिनिक आहे. हेडेक क्लिनिक असं हे मी पहिल्यांदाच ऐकलं. हो, खरं आहे. ही कॉन्सेप्ट खूप रेअर आहे. लोकांना हेडेक मायग्रेन हा आजार आहे ही गोष्टच पहिले माहिती नसते. त्याला कोणी महत्व देत नसतं की डोकं दुखतंय ना, ठीक आहे, गोळी घे, झोपून घे, नॉर्मल होऊन जाईल, बाम लाव, बांधून ठेव. पण त्या हेडेकमुळे लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतो. त्या लग्नाला जायला घाबरतात, ते लोक फॅमिली पिकनिक्सला जायला घाबरतात. अगदी बेसिक काही घरी पाहुणे जरी आले तरी टेन्शन येऊन ते घाबरतात. आणि लोकांना असं वाटतं ते नाटक करतायत. पण हा एक आजार आहे हे आपण समजणं गरजेचं असतं. आणि तो आजार आपण ट्रीट करण्यासाठी एका स्पेसिफिक ठिकाणी, एका स्पेसिफिक जागी जाऊ शकतो, हा अपील मला पब्लिकला करायचा होता. त्यामुळे याचं नाव मी हेडेक मायग्रेन क्लिनिक असंच ठेवलं आहे. क्या बात आहे. पण हेडेक जो आहे तो खरं तर तुम्ही म्हटलात तसंच आहे की एक काहीतरी पेन किलरची गोळी घेतली आणि बरं वाटलं. बरोबर. पण नेमकं रूट कॉजचा जर विचार केला तर हेडेकची कारणं काय असू शकतात? आता हेडेक आहे ना, हे जवळजवळ 150हून अधिक प्रकारचे असतात. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपल्याला वाटतं डोकेदुखी ही सगळ्यांची सारखीच, अजिबात नाही. ज्याचं दुखतं त्यालाच कळतं ते. सो 150हून अधिक प्रकार आहेत. ते कुठल्या प्रकारचा हेडेक आहे ह्याच्यावर त्याची रूट कॉज किंवा ट्रीटमेंट डिपेंड करते. पण सगळ्यात बेसिक कॉमन हेडेक जो 60% फिमेल्स आणि 40% मेल्समध्ये आढळून येतो तो म्हणजे मायग्रेन, ज्याला खूप लोक अर्धशिशी असं पण आपण मराठीत ज्याला म्हणतो, किंवा खूप लोकांना त्याचं नाव ॲज अर्धशिशीच माहीत असतं. ह्याच्यामध्ये बेसिकली हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. जसं बीपी, शुगर आपल्याला कॉमनली माहिती आहे आणि आपण तो ऍक्सेप्ट पण करतो की ओ हो, याला बीपी झाला, गोळी दिली पाहिजे. पण आपण असं कधी म्हणत नाही ओ हो, याला मायग्रेन झाला, जेनेटिक आहे, याला ट्रीटमेंट दिली पाहिजे. सो याचे बेसिकली जेनेटिक कॉज असतो. पण ह्याचबरोबर त्याला काही ट्रिगर्स असतात. जसं उन्हात गेल्याने, उपाशी राहिल्याने, उपवास केल्याने, जेवण उशिरा झालं, झोपेची वेळ बदलली, टेन्शन आलं, स्ट्रेस आला, प्रवास केला, उग्र वास आला, तर ह्या सर्व गोष्टींनी हा हेडेक ट्रिगर होतो. पण सर्वसाधारण मायग्रेन सोडून हेडेक हे कशामुळे असतं? मायग्रेन सोडून हेडेकचे खूप अधिक कारणं असतात. जसं कोणी फक्त थंड खाल्लं तरी त्याला हेडेक होऊ शकतो. कोणी एक्सरसाइज केली तरी त्याला हेडेक होऊ शकतो. कोणाला लागलं डोक्याला तरी त्याला हेडेक होऊ शकतो. सर्दीमुळे होणारा एक प्रकारचा हेडेक असतो ज्याला सायनस हेडेक आपण असं म्हणतो. एक खूप रेअर प्रकारचा हेडेक आहे ज्याला क्लस्टर हेडेक असं म्हणतात. इट इज नॉट दॅट रेअर, पण त्याच्यावर डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंट होत नाही. हा आजार आजपर्यंत का होतो याचं निदान अजून तितक्या प्रमाणात झालेलं नाहीये. टू सम लिमिट झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या माणसाच्या वेदना असतात त्या भयानक असतात. म्हणजे त्याच्या डोळ्यावर दुखतं, डोळ्यातून पाणी येतं, डोळा लाल होतो, नाकातून पाणी येतं, अँड इट इज जस्ट ड्रेडफुल. आणि ते जे पेन असतं ना ते काही सेकंडसाठी राहतं आणि जातं, राहतं आणि जातं. सो बेसिकली हेडेकचे अनेक कारणं आहेत. कुठल्या प्रकारचा हेडेक आहे त्याच्यावर डिपेंड करतं की त्याचं रिझन काय असेल. ताप जेव्हा व्यक्तीला येतो एखाद्या रुग्णाला, तेव्हा असं म्हटलं जातं की शरीरात काहीतरी बिघाड झाला तर ताप हे त्याचं लक्षण असतं. बरोबर. तसंच हेडेक पण असू शकतं का? येस, डेफिनेटली. खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. आपण जसं हेडेकला आजार समजत नाही, पण मी पहिलेच म्हटलं की तो आजार आहे. इट इज लाईक अ सिम्पटम, इट इज लाईक अ डिझीज बाय इट सेल्फ. आता एखाद्याला ताप आला, आपण फक्त पॅरासिटामॉल दिली तर तात्पुरता ताप उतरतो. जेव्हा त्याला अँटीबायोटिक देतो, अँटीव्हायरल देतो, तेव्हा आपण त्याच्या मूळ कारणावर ट्रीटमेंट करतो. तसंच काही हेडेक किंवा मायग्रेनमध्ये असतं. आपल्या ब्रेनमधल्या काही रक्तवाहिन्या असतात त्या कन्स्ट्रिक्ट म्हणजे दाबल्यासारख्या होतात. प्लस काही केमिकल चेंजेस होतात ब्रेनमध्ये ज्याच्यामुळे आपल्या ज्या नसा असतात म्हणजे ट्रायजेमिनल नर्व असते तिच्यामध्ये पण डॅमेज होऊन चेंजेस होतात.
आणि ह्या सगळ्या चेंजेसमुळे हेडेक होतो. सो देर इज अ केमिकल चेंज ॲज वेल एज फिजिकल चेंज इनसाइड युअर ब्रेन, त्याच्यामुळे आपल्याला हेडेक. पण तो इतका सिव्हिअर नव्हता, महिन्यातून 2-3 वेळा व्हायचा. जेव्हा त्यांनी एक्सप्लेन केलं की पूर्वीची डोकेदुखी आणि आत्ताच्या डोकेदुखीत फरक आहे, हा प्रश्न मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी थोडा विचार केला काही क्षण आणि मग एक्सप्लेन केलं. सो तेव्हा आपल्याला कळलं की त्यांच्या मागच्या बाजूचं डोकं दुखत होतं, ॲडिशनल न्यू टाईप ऑफ हेडेक. सो आणि तो बिकॉज ऑफ BP झालेला होता, ब्लड प्रेशरचा त्रास त्यांना लागला होता. सो आपण हेडेक वरून डायग्नोज केलं की यांना ब्लड प्रेशरचा आजार लागलेला आहे. जसं ब्लड प्रेशर आपण आता बोललो, त्याचप्रमाणे शुगरमुळे पण डोकं दुखू शकतं का? हे बघा, शुगरमुळे हायपरग्लायसिमिया, जेव्हा शरीरातली साखर वाढते, त्या अटॅकच्या वेळेस हेडेक हा त्याचा सिम्पटम आहे. पण त्याच्याबरोबर इतर पण बऱ्याच काही गोष्टी येतात. घाम येतो, थरथर होते, चक्कर आल्यासारखं वाटतं, गळून गेल्यासारखं वाटतं. पण लॉंग टर्म जे डायबेटिक पेशंट्स आहेत, ज्यांना खूप वर्ष झाले शुगर आहे आणि ती शुगर कंट्रोल नाहीये, तर असं आढळून आलं आहे की देर आर ग्रुप ऑफ पेशंट्स त्यांच्यामध्ये पण हेडेक झालेला आहे, नव्याने हेडेक सुरू झालेला आहे. जसं आपण शुगर, BP हे म्हटलं, त्याच प्रकारे एक सर्वसाधारण आढळणारा आजार म्हणजे हृदयरोग. बरोबर. हार्टमुळे पण डोक्यावर परिणाम काही होतो का? हार्टमुळे डोक्यावर परिणाम ॲज सच डायरेक्ट होत नाही. आता ब्लड प्रेशर इज अ टाईप ऑफ कार्डियक डिझीज, कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीज बेसिकली. पण डायरेक्ट परत हार्टचा आपल्या डोकेदुखीवर परिणाम नसतो. पण आता आपल्याला अटॅक येतो म्हणजे बेसिकली काय होतं, आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये बारीकशी रक्ताची गाठ तयार होते, ब्लॉकेज होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कार्डियक अटॅक येतो. तर त्याच्या गाठी अडकल्या तर आपल्याला डोकेदुखी होऊ शकते. दीज आर कॉल्ड सेकंडरी हेडेक्स, म्हणजे विदाऊट एनी प्रायमरी कॉज, सेकंडरी, त्याला काहीतरी कारण आहे, त्याच्यामुळे हा हेडेक होतो. आणि ती रक्ताची गाठ अडकल्यामुळे जो होणारा हेडेक असतो तो इतका प्रचंड तीव्रतेचा असतो की त्याला आपण थंडर क्लॅप हेडेक म्हणतो. म्हणजे अगदी ढग गडगडून वीज चमकते तशी ती डोकेदुखी असते. तो माणूस डोकं पकडतो आणि एका क्षणात त्याच्या डोळ्यापुढे अंधारी येऊन डोकं दुखतं. हा रेड फ्लॅग आहे. ज्या वेळेस तुम्हाला अशी डोकेदुखी होईल की एकदम थंडर क्लॅप हेडेक, त्यावेळेस तुम्ही इमिडिएटली डॉक्टरांकडे जायला पाहिजे, तुमच्या जवळच्या हॉस्पिटलला जायला पाहिजे. इट इज अ रेड फ्लॅग, इट इज अ रेड साईन की यू हॅव सम अंडरलाईंग प्रॉब्लेम इन युअर ब्रेन. एक तर ब्लिडिंग झालं आहे किंवा ब्लड क्लॉट अडकला आहे आणि तुम्हाला हेडेक झालेला आहे. आपण कारणांकडे बघतो आहोत सगळ्या डोकेदुखीच्या. करेक्ट. मग या अनेक कारणांपैकी डोळे हा पण डोकेदुखीचं कारण असू शकतो का? हो हो, खूप मोठ्या प्रमाणात. ॲक्च्युली इट्स वाईस वर्सा. हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले डोळ्याचे मसल्स अकोमोडेट करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे आपली डोकेदुखी सुरू होते. पण 90% टाइम्स तुमचं डोकं दुखत असतं आणि तुम्हाला वाटतं तुम्हाला चष्मा लागलेला आहे. तर मी एक गंमत सांगते. माझ्याकडे येतात पेशंट, ते खूप उशिरा येतात, म्हणजे त्यांच्याकडे हे अशी बंच ऑफ फाईल असते. 4-5 वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलेले असतात, 8-10 चष्मे बनवलेले असतात, कुठून ऑप्टिकलमधून, कुठल्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडून, की नाही हा नाही चालत, तो नाही चालत. आणि तेव्हा कळतं की ह्या माणसाला चष्म्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे. बेसिकली ही सफरिंग फ्रॉम मायग्रेन. तुम्ही त्याच्या मायग्रेनकडे लक्ष द्या. मायग्रेनच्या ट्रीटमेंटकडे जर तो आधीच वळाला असता तर त्याचे एवढे पैसे त्या चष्म्यांवर गेले, ते गेलेच नसते. एक पेशंट होती, गंमत म्हणून सांगते पटकन, त्याच्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 चष्मे होते. ती अक्षरशः कंटाळली होती. ती म्हणली, मॅडम मी एवढ्या सगळ्या गावांना चष्मे बनवले पण कोणीही माझी डोकेदुखी बरी केली नाही. शी हॅड नो होप. मला नाही वाटत काही होईल, पण बघा बाबा, तुम्ही माझी शेवटची एक रे ऑफ होप आहात. आणि मग ती ट्रीटमेंट स्टार्ट केली अँड देन शी रिअलाइज की अरे माझे एवढे पैसे उगचच गेले ह्या गोष्टींवर. सो अवेअरनेस अबाउट हेडेक अँड मायग्रेन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. सगळ्यांना माहीत असतं हेडेक आहे, मायग्रेन आहे, पण त्या व्यक्तीला करेक्ट डायरेक्शन मिळत नाही. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम आहे. या अनेक कारणांकडे बघताना एक मुख्य कारण सर्दी आणि सायनस तेही पण असतं. हो हो, इट इज अगेन अ टाईप ऑफ सेकंडरी हेडेक, ज्याला सायनसायटिस हेडेक आपण म्हणतो. सर्दी खूप कॉमनली सगळ्यांना होते. काही जणांची सर्दी नाकामध्ये किंवा सायनसेसमध्येच साठून राहते. इट बिकम्स व्हेरी पॅक, जॅम पॅक असं फिलिंग यायला लागतं आणि त्याच्यामुळे हेडेक ट्रिगर होतो. जनरली हा हेडेक दुपारच्या वेळी वाढत जातो. याला सायनसायटिस हेडेक म्हणतात. तर याचं बेसिक ट्रीटमेंट पहिले आपल्याला ती सर्दी किंवा ते जॅम झालेले सायनसेस मोकळे करायला लागतात आणि कॉन्झिक्युटिव्हली ऑल्सो इफ यू गिव्ह ट्रीटमेंट फॉर हेडेक, ते दोन्ही कंट्रोलमध्ये येऊ शकतं कम्प्लिटली. डॉक्टर, आपण एक एक कारण बघतोय. अनेक कारणांमध्ये कानदुखी
म्हणजे कानाच्या प्रॉब्लेममुळे पण डोकं दुखू शकतं. हो, कानाच्या प्रॉब्लेममुळे डोकं दुखू शकतं, दाताच्या प्रॉब्लेममुळे डोकं दुखू शकतं, घसादुखी किंवा टॉन्झिलायटिस असला तरी तुमचा हेडेक ट्रिगर होऊ शकतो. एवढंच नाही तर आपले जे मानेचे स्नायू आहेत हे जरी आखडले किंवा ताठरले तरी तुम्हाला हेडेक होऊ शकतो. आणि हेडेक हा नुसता ह्या कारणांमुळे तो होऊ शकतो ॲज अ सेकंडरी हेडेक, पण तुम्हाला बेसलाईन जर मायग्रेन असेल तर तो ह्या सर्व कारणांनी अधिक प्रमाणात ट्रिगर पण होतो. म्हणजे आज माझी मान भरली झोपेत उठल्यावर तर तो हळूहळू मायग्रेनमध्ये कन्व्हर्ट होतो. खूप नटोरियस असतो मायग्रेन. प्रत्येक हेड आणि फेस पेन गेट कन्व्हर्टेड इनटू मायग्रेन. क्या बात आहे डॉक्टर, तुम्ही खरंच खूपच छान माहिती देता आहात. पण वेळ मला सांगतेय की थांबायला पाहिजे, पण मी तुम्हाला असं जाऊ देणार नाहीये. आपण परत पुढच्या भागात भेटणार आहोत. पण त्या अगोदर आमच्या श्रोत्यांना जर कधी तुमच्या क्लिनिकला यायचं असेल तर ते कुठे आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्ही सांगितलात तर बरं होईल. माझं हेडेक मायग्रेन क्लिनिक आहे काटेगल्ली सिग्नलला श्री जी बिजवर्ल्ड नावाच्या बिल्डिंगमध्ये, कॅमल हाऊसच्या समोर, अगदी नाशिक पुणे हायवेवरच आहे. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8220410417. थँक्यू. तेव्हा श्रोते हो, या होत्या डॉक्टर नेहा मेहर आणि त्यांचं हेडेक मायग्रेन क्लिनिक आहे. जर डोक्याच्या संबंधित काहीही आपल्याला प्रॉब्लेम असेल तरी आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आत्ताच आपण रोटरी क्लब नाशिक यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला महत्त्वपूर्ण कार्यक्रम ऐकलात, रोटरी आरोग्यमाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून.